सध्या दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे। सर्व मराठी रसिक दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत। यापूर्वीही त्यांनी तात्या विंचू, आबा टिपरे, चौघड राजामधील नंदू, नारबाची वाडीमधील नारबा अशा कित्येक भूमिका अजरामर केल्या आहेत। या व्यतिरिक्त ते लेखकही आहेत। बोक्या सातबंडे, अवतीभवती, अनुदिनी, मी असा कसा झालो, अनपेक्षित अशी तब्बल 28 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। गेली 50 वर्ष ते अभिनय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र कायम खाजगीच राहिलं आहे। ते कुठेच आपल्या कुटुंबाविषयी फारसं बोलत नाहीत। त्यांचे संपूर्ण कुटुंब सुद्धा प्रसिद्धीपासून लांब राहतं। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांना कायमच कुतूहल वाटत आलंय। आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या कुटुंबाची माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीबद्दल बोलायचे तर त्यांनी नीला प्रभावळकर यांच्याशी 1972 साली लग्न केलं। पती अभिनेते असूनही नीला या चंदेरी दुनियेपासून लांबच राहणे पसंत करतात। त्यामुळे त्यांचे फारसे फोटोही कधी सोशल मीडियावर उपलब्ध झाले नाहीत। पुढे या दोघांना एक मुलगा झाला। त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव केदार आहे। केदार आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे। केदारने जे कॉलेजमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं आहे। नंतर त्याने ग्राफिक डिझायनरचा डिप्लोमा केला। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने आजपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांमध्ये ग्राफिक डिझायनर आणि आर्किटेक्चर म्हणून काम केलंय। केदार एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सेंटर या प्रसिद्ध कंपनीत काम करत असताना त्याची ओळख सोनम अल्वारेस यांच्याशी झाली। पुढे ते दोघं प्रेमात पडले आणि 17 डिसेंबर 2013 रोजी त्यांनी लग्न केलं। सोनल मूळची ख्रिश्चन आहे। केदार आणि सोनलचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले। केदार आणि सोनलच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती। सोनम यांनी सोशियोलॉजी विषयात पदवीचे शिक्षण घेतलंय। पुढे त्यांनी एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे। सध्या त्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सेंटरमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत। पर्यावरणपूरक औद्योगिक विकास कसा करावा यावर ते रिसर्च करत आहेत। केदारने सध्या नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय। त्याने स्टुडिओ इन्स्पिरा नावाची ग्राफिक डिझायनिंगची फर्म सुरू केली। तर ही होती दिलीप प्रभावळकर यांच्या चौकोनी कुटुंबाची माहिती। सध्या दिलीप प्रभावळकर पुण्याला राहिला असून त्यांचा मुलगा आणि सून मुंबईत वास्तव्याला आहेत।